नमस्कार मित्रांनो, एम एस स्टडी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर तुमच्यापैकी भरपूर मुलांचे प्रश्न होते की काही जिल्ह्यांच्या तारखेंबद्दल आम्हाला माहिती झालेली आहेत आणि काही जिल्ह्यांच्या तारखेबद्दल जे पोलीस भरतीच्या ग्राउंड संदर्भात अजून आम्हाला माहिती नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत. तर कोणत्या जिल्ह्याची मैदानी चाचणी किती तारखेपासून सुरुवात होणार आहेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती बघूयात. त्याच्यानंतर काही मुलांनी मला अमरावतीचं विचारलं आहे, पुणे शहरचं विचारलं आहे, ठाणे, सोलापूर भरपूर जिल्ह्यांची मला मुलांनी विचारले आहेत की नेमकी पोलीस भरतीच्या ग्राउंडला कधी सुरुवात होणार आहे, त्याच्या संदर्भात आम्हाला सविस्तर माहिती द्या. SRPFच्या ग्राउंडला कधी सुरुवात होईल, त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालकच्या पदासाठी कधी ग्राउंडला सुरुवात होईल, तर त्याची तारीख काय. तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण त्याच्या संदर्भात माहिती बघणार आहोत. आणि हॉल तिकीट कधी मिळणार आहेत, तर याच्या संदर्भातही आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर सर्वात पहिले आपण रायगड संदर्भात माहिती बघूया. पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग. तर इथे बघू शकता तुम्ही. तर मैदानी चाचणी सुरुवात कधीपासून होणार आहेत, तर 20 तारखेपासून सुरुवात होणार आहेत. अलिबाग म्हणजे पोलीस मुख्यालय जे, तर तिथे तुमची अलिबागला मैदानी चाचणी होणार आहे. तर मी फास्ट व्हिडिओ बनवेल कारण की किती मोठ्या जिल्ह्यांची मला माहिती तुम्हाला सांगावं लागणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यांची माहिती बघूयात. त्याच्यानंतर ठाण्याची तुम्ही इकडे बघू शकता. तर ठाण्याला ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहेत, तर 20 तारखेपासून जे ठाण्याला ग्राउंड सुरुवात होणार आहेत. तर इथे तुम्ही बघू शकतात 20 तारीख इथे त्यांनी दिलेले आहेत. तर 20 तारखेपासून तुमच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहेत. आणि हॉल तिकीट कधी येईल तर त्याच्या संदर्भात मी पुढे माहिती देतोच. तुमचे ग्राउंड कधी म्हणजे कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे, तर तुम्ही इथे बघू शकता. इथे त्यांनी माहिती दिलेली आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा बघू. मी तुम्हाला परिपत्रक न दाखवता डायरेक्ट म्हणजे जिल्ह्यावाईज तुम्हाला माहिती देतोय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल आणि तुमचा वेळही वाया जाणार नाही. तर सोलापूरचं जे ग्राउंड आहे सोलापूर शहरचं, तर 20 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर SRPF दौंडचं सुद्धा SRPFला जे सुद्धा 20 तारखेपासून आपल्याला सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर पुणे शहरबद्दल तर मी माहिती देणारच आहेत. ठाण्याचं मी सांगितलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर लोहमार्गाला जे आहेत 20 तारखेपासून सुरुवात होणार आहेत, म्हणजे 20 जानेवारीपासून आपले जे ग्राउंडला सुरुवात होणार आहेत. त्याच्यानंतर जालना पोलीस संदर्भात भरपूर मुलांनी मला विचारले आहेत. तर नेमकी जालना पोलीसचं कधी सुरुवात होणार आहेत, तर त्याच्या संदर्भातही मी तुम्हाला पुढे माहिती देतो. SRPF वरणगाव संदर्भात भरपूर मुलांचे प्रश्न होतात, तर मी याच्यावर सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवलेला होता. तर 20 जानेवारीपासून SRPFचं ग्राउंडला आपल्याला सुरुवात होणार आहेत वरणगाव. तर हे जे ग्राउंड आहे छत्रपती संभाजीनगरला आपले होणार आहेत. त्याच्यानंतर जालन्या संदर्भात जर माहिती बघायची झाली, जालन्याची सुद्धा 20 तारखेपासून आपल्या ग्राउंडला सुरुवात होणार आहेत. आणि गडचिरोली चालकसुद्धा ग्राउंडची तारीख जाहीर झालेली आहेत. तर गडचिरोली चालक संदर्भात जर माहिती बघायची झाली तर 20 जानेवारीपासून गडचिरोली चालकचं जे आपल्या ग्राउंडला सुरुवात होणार आहेत. आणि सर्वात पहिले चालकचं होतील, त्याच्यानंतर आपलं पोलीस शिपाईचे गडचिरोलीला ग्राउंड होणार आहेत. त्याच्यानंतर अमरावतीचं भरपूर मुलांनी मला विचारलं की नेमकी अमरावतीचे ग्राउंड कधी सुरुवात होईल. तर माझ्या माहितीनुसार अमरावतीचे ग्राउंडला जे 25 जानेवारीपासून सुरुवात होईल, कारण की तिथे मला जशी माहिती कळते तर मी ती तुम्हाला त्याच्यानुसार तुम्हाला सांगतोय. तर 25 जानेवारीपासून आपले अमरावतीचे ग्राउंड सुरुवात होण्याचे चान्सेस आहेत. मुंबई शहरबद्दल जर माहिती बघायची झाली तर मुंबई शहरचं जे ग्राउंड आहे फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होईल, तर याची तारीख अजून निश्चित झालेली नाही आहेत. आणि पुणे शहरबद्दल जर माहिती बघायची झाली तर भरपूर मुलांनी मला पुणे शहरबद्दल माहिती विचारली की नेमकी पुणे शहराचं ग्राउंड कधी होईल. तर पुणे शहर आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्यांच्या ग्राउंडला वेळ लागू शकते. जास्त वेळ लागणार नाहीत, पण ह्या दुसऱ्या जिल्ह्यांची ग्राउंड होऊ शकते लवकर. तर मला माझ्या माहितीनुसार तरी पुण्याला वेळ लागू शकतो ग्राउंडला. त्याच्यानुसार जे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 20 ते 25 जानेवारी दरम्यान सर्व जिल्ह्यांचे ग्राउंडला जे सुरुवात होणार आहेत. तर परभणी जिल्हासुद्धा तुम्हाला सांगतो आहे. तर परभणी आणि दुसरे जेही जिल्हे मी सांगितलेले नाहीत, तर त्या जिल्ह्यांमध्ये ज्या मुलांचं 20 तारखेपासून म्हणजे ज्या जिल्ह्यांचं 20 तारखेपासून ग्राउंडला सुरुवात होणार नाहीत, तर त्यांचं 25 तारखेपासून सुरुवात होईल. तर जास्त फरक राहणार नाहीत, 5 दिवसाचा फरक आहे. तर सर्व जिल्ह्यांची ग्राउंडच्या तारखा आता जाहीर झाल्या आहेत. म्हणजे ज्या जिल्ह्यांची तुम्हाला माहिती कळलेली नसेल तर तुम्हाला डायरेक्ट हॉल तिकीट येतील. तर काही जिल्ह्यांचे परिपत्रक आलेले नाहीत तर डायरेक्ट तुम्हाला हॉल तिकीट मिळतील. तर हॉल तिकीट कधी मिळतील, तर हे येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला हॉल तिकीट नक्की मिळणार आहेत. त्याच्या संदर्भात जशी माहिती येईल मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये सांगेल.